नमस्कार, मी अजित चव्हाण। आज चिंतातूर शेतकरी दुसऱ्या भागामध्ये आपण अमरावतीला आलोत। अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये विदर्भामधल्या तूर उत्पादक शेतकऱ्याच्या काय अडीअडचणी आहेत या सगळ्या दिवसामध्ये विदर्भातला तूर उत्पादक शेतकरी जिथे मुंबई पुण्यात किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये राहणारा माणूस इथं 45-46 डिग्रीला बाहेर कानाला रुमाल न बांधता साधा इथं उभाही राहू शकत नाही, इतक्या उष्णतेत गेले कित्येक दिवस शेतकरी रांगेमध्ये विदर्भातला उभा आहे। या शेतकऱ्याच्या घरामधले सणवार तुरीसारखं नगदी पीक हातात असतानाही त्यांना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये घालवले आणि लातूरच्या कार्यक्रमानंतर आज इतक्या दिवस ही सगळी तूर खरेदी सुरू आहे। काय नेमकी परिस्थिती विदर्भातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची ते थेट जाणून घेण्याकरता आपण अमरावतीला आलोत आणि असंख्य शेतकरी आहेत, समाजाच्या विविध स्तरातले लोक या ठिकाणी आहेत आणि या निमंत्रितांच्या उपस्थितीत आपण विदर्भातल्या तूर उत्पादक शेतकऱ्याच्या नेमक्या काय अडचणी आहेत आज आपण अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये त्याबद्दल चर्चा करणार आहोत। चिंतातूर शेतकरीमध्ये माझ्याबरोबर आज चिंतातूर शेतकरी या कार्यक्रमात सहभागी आहेत। ओमप्रकाश म्हणजेच ज्यांना बच्चू कडू म्हणून आपण ओळखतो ते आमदार, अपक्ष आमदार बच्चू कडू। बच्चू कडू, आपलं खूप खूप स्वागत या चर्चेमध्ये। बच्चू कडू अचलपूरचे आमदार आहेत, अपंगांचं ते नेतृत्व करतात, शेतकऱ्यांचं नेतृत्व करतात, आपल्या वेगळ्या शैली करता बच्चू कडू महाराष्ट्रभर ओळखले जातात। माझ्याबरोबर डॉक्टर बोंडे आहेत, डॉक्टर अनिल बोंडे हे भारतीय जनता पक्षाचे मोर्शीचे आमदार आहेत। विदर्भामध्ये गेली अनेक वर्ष विविध राजकीय पक्षांमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे। आमदार वीरेंद्र जगताप आहेत, वीरेंद्र जगताप धामणगावचे आमदार आहेत आणि काँग्रेस पक्षाचं ते प्रतिनिधित्व करतात। गेले अनेक वर्ष हे राजकारण आणि समाजकारणामध्ये वीरेंद्र जगताप आहेत। माझ्याबरोबर आता माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड आहेत। संजय बंड गेली अनेक वर्ष राजकारण आणि समाजकारणामध्ये इथं विदर्भामध्ये अमरावतीत काम करतात। माझ्याबरोबर आता किशोर चांगोले आहेत। किशोर चांगोले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या चर्चेत मंचावरती आहेत। ते आत्ता सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रमुख आहेत, उपसभापती आहेत आणि असंख्य अमरावतीकर विदर्भामधल्या वेगवेगळ्या क्षेत्रातली ही सगळी मंडळी माझ्या बरोबर या ठिकाणी आहेत। माझ्याबरोबर काही पत्रकार आहेत सुरुवातीला, त्यांच्याकडे आपण जाऊन या चर्चेची सुरुवात करणार आहोत। मला इथल्या पत्रकारांना विचारायचं आहे की काय नेमका त्रास या सगळ्यामध्ये विदर्भातल्या तूर उत्पादक शेतकऱ्याला झाला आणि नेमकी गोम काय, आता शेतकऱ्याला काय हवं आहे? कारण राजकीय पक्षांचा प्रत्येकाचा अजेंडा वेगवेगळा आहे। तुम्ही याची देही याची डोळा, झालेला त्रास शेतकऱ्याचा पाहिला, काय नेमक्या अडचणी तिथे? या ठिकाणी तुरीचं उत्पादन भरमसाठ झालं आहे, कधी नव्हतं एवढं बंपर क्रॉप तुरीचं या ठिकाणी आली, ही वस्तुस्थिती आहे। याच्यावर नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानंतर राज्य सरकारनं काही उपाययोजना केल्या, आपण खरं म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदणे अशा प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारनं केल्या, त्यामुळे हा सगळा गोंधळ आहे। किमान हमीभावापेक्षा कमी दरात तूर खरेदी करणाऱ्यांवर राज्य सरकारनं कारवाई सुरू केली असती तरी हा प्रश्न नसता उद्भवला आणि शेतकऱ्यांची तूर खरेदी केली गेली असती, पण राज्य सरकारनं याच्यामध्ये कुठलीही पावलं उचलली नाही। आत्ता नेमकं काय केलं पाहिजे सरकारनं या क्षणाला? आत्ता शेतकऱ्यांची सगळी तूर सरकारनं खरेदी करावी, शेवटच्या दाण्यापर्यंत जी तूर शेतकऱ्यांच्या घरात आहे ती खरेदी करावी। हे जरी केलं सरकारनं आणि पैसा, जो तुरीचा पैसा आहे हा तुरीचा पैसा 7 ते 8 दिवसामध्ये दिला पाहिजे। म्हणजे सरकारनं जो शब्द दिला होता तो शब्द सरकारनं पाळावा, तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करावा। बच्चू कडू, तुम्ही संबंध महाराष्ट्रावर फिरता, तुमच्या भागामधल्या या तूर उत्पादक शेतकऱ्याचे काय हाल इतक्या दिवसामध्ये झाले, आता काय झालं पाहिजे, सरकारनं काय केलं आणि आणखी काय करायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? पहिले तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की घरात जे तूर आहे ते पहिले खरेदी केली पाहिजे। घरातल्या तुरीचा प्रश्न अजूनही तच्च्या तसंच कायम आहे। आपण पाहतोय का व्यापाराकडे गेलेली तूर हे सगळ्यात जास्त आहे, सरकारनं खरेदी केलेली तूर हे फार कमी आहे। 11 लाख क्विंटल तुरीची आवक आली पुऱ्या APMC मध्ये, त्यातले 7 लाख क्विंटल व्यापाऱ्यानंच खरेदी केली। म्हणजे सरकारनं जर व्यापाऱ्यानं जर ते तूर खरेदी केली नसते तर सरकारला हागून लागली असती सांगतोय। आपण पाहतोय का 3 लाख क्विंटल फक्त तूर सरकारनं व्यापाऱ्याने काय भावानं खरेदी केली? ते व्यापाऱ्यानं 3 हजार क्विंटलनंच खरेदी केली, त्यानं त्याचा प्रचंड नफा कमावला, याच्यात दुमत नाही। पण व्यवस्था नाही आहे ना, व्यापाऱ्यानं खरेदीची पर्यायी व्यवस्था जर तिथं आम्ही पाहतो का इकडे असक्षम असल्यामुळे हे प्रॉब्लेम आहे। पहिली गोष्ट आपण याच्यावर गेलो पाहिजे का तूर स्वस्त का झाली। तुम्ही लक्षात घ्या, काय तुरी का अवकाळ थोडा पडला, लोकांना काही खाणं थोडं बंद केलंय। 2007 पासून काँग्रेसचं राज्य होतं, 2006 मध्ये आपण पाहतो का तुरीचे भाव 6,000 रुपये क्विंटल होते आणि 2007 मध्ये तुरीचे भाव 2,500 ते 3,000 क्विंटल आले। म्हणजे पहिली जे कुऱ्हाड मारली ते काँग्रेसच्या सरकारनं मारली। 2007ला निर्यात बंदी घातली आणि निर्यात बंदीच घातली नाही तर 2007 मध्ये आणि तूर आयात केली काँग्रेसवाल्यांनी आणि मग तिथून हे सगळं सुरू झालं। आपण पाहतोय का तूर स्वस्त व्हायसाठी हे भाजपवाले, शिवसेनेवाले सगळेनं यांनी काय केलं माहीत आहे का? स्टॉक निर्बंध घातले। 120 रुपये किलोच्या वरती जर डाळ विकाल तर तुम्हाला अंदर टाकन,
अशा प्रकारचे विविध आम्ही पाहतो निर्बंध घातले गेले. तूर आयात केली, तूर निर्यात बंदी केली आणि तूर पिकली पाहिजे म्हणून फुकटात तूर आम्ही दिली. आणि आमचे मोदी साहेब सांगत होते 58-36 छातीनं का तूर पिकवा. आम्ही 56च्या छातीनं शेतकऱ्यांना तूर पिकवली. आता घ्यायला आमचं आळवं येतं. तूर स्वस्त म्हणजे खाणाऱ्याचा विचार झाला. खाणाऱ्याला तूर स्वस्त भेटली पाहिजे म्हणून पिकवणाऱ्याला पूर्ण तलवार चालवायची. निवड तलवार चालून नाही तर त्याच्यावर मीठ चोळायचं, त्याला बर्बाद करून टाकायचं, मारून टाकायचं आणि वरतून सांगायचं हे जलयुक्त शिवार घे. पिकवली ना तूर. काल ते परवा ते भाजपचे बंग म्हणत होते का आमच्यामुळे उत्पादन वाढलं. जसं काही याचा बापच तिथं शेतीवर खरेदी करायला वखर करायला आला होता. तुम्ही सांगतोय व्यवस्था काय आहे बघा. का जिथं पाणी नाही तिथं नेऊन मारण्याची व्यवस्था आहे. एक तर उत्पादन वाढलं आणि त्याच्यात भाव भेटत नाही. 3000 रुपये क्विंटल नाही, 2500 रुपये क्विंटलनं तूर विकावं लागेल. 2500 रुपये क्विंटलनं आज मरतंय, तळपतंय. असं एखादा माणूस असतो ना. आणि शहरातल्या माणसाला अजूनही महागच तूर मिळते. वीरेंद्र जगताप, तुमच्या सरकारपर्यंत ते गेलेत की काय झालं हे त्यांनी सांगितलंय. खरंच सरकार बदलत राहतील पण असे प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ नयेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? बच्चू कडूंनी जो आरोप केला की काँग्रेस सरकारने 2007 मध्ये तूर आयातीला परवानगी दिली आणि म्हणून तुरीचे भाव 3000पर्यंत खाली आले, हे सपशेल चुकीचं आहे. निर्यात बंदी, आयात निर्यात संतुलन राखणं हे सरकारचं कामच आहे. विषय असा आहे की मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान व्हायच्या पूर्वी यवतमाळला आले होते तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर 50% नफा होईल असे शेतमालाचे भाव आम्ही देऊ. आता मागच्या वर्षी तुरी डाळीचे भाव 10-12 हजार रुपये तुरीचे भाव गेले होते आणि तुरीचे भाव वाढल्यामुळं तूर डाळ 200 रुपये किलोवर गेली आणि मग शहरातल्या लोकांचे मोर्चे निघाले आणि मग त्याला हे करावं म्हणून 7 लाख टन तूर मोदी सरकारनं आयात केली. मोझॅम्बिकच्या आफ्रिकन कंट्रीजमधल्या शेतकऱ्यांना तुरीचं लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आणि 7 लाख टन आयात केल्यामुळं महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही तुरीच्या बाबतीत, डाळीच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करा, तुमच्या पाठीशी आम्ही उभे राहू. वीरेंद्रजी, हे सगळं जे घडलं ते आम्ही माध्यमातून दाखवतोय की का झालं, कशामुळे झालं, काय अडचणी झाल्या, हे सगळं संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. आता जी तूर खरेदीची प्रक्रिया चालू आहे त्याच्यात विरोधी पक्ष, सक्षम विरोधी पक्ष म्हणून तुमची काय मागणी आहे? जी राहिलेली तूर 22 एप्रिलपर्यंत बाजारपेठेमध्ये आली त्या तूर खरेदीसाठी 1000 कोटी रुपये देऊ म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घोषित केलं. परंतु आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जी विविध बाजार समित्यामध्ये 10 लाख क्विंटल तूर पडली आहे त्याची 5050च्या भावाप्रमाणे 5500 कोटी रुपये किंमत होते आणि सरकारने 1000 कोटी रुपये अद्याप उपलब्ध करून दिले नाही. म्हणजे 15 मार्च पासून 1 रुपया शेतकऱ्यांना मिळालेला नाही. खरं. किशोर चांगोले, मी तुमच्याकडे येतो. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून अमरावतीच्या बाजार समितीमध्ये या संबंध तूर खरेदी प्रक्रियेत बोट ठेवावं असं काय आढळून आलं तुम्हाला? आपण जो म्हटलं की तात्काळ का ठेवलेला आहे, पुरेसं इथे ग्रेडिंग भेटलं नाही शेतकऱ्याला. ग्रेडर नसल्यामुळे आणि बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ राहावं लागलं. ग्रेडर नव्हता आणि बारदाना नव्हता. संजय बंड, मी आपल्याकडे येतो. तुमचा पक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे. काल परवा तुमच्या पक्षप्रमुखांनी असं एक विधान केलं की आता शस्त्र हाती घ्यावं लागेल शेतकऱ्याला, इतका त्याच्या संतापाचा कडेलोट झालेला आहे. या सगळ्या तूर खरेदीच्या विलंबाला सरकार म्हणून आपणही जबाबदार आहात असं वाटतं का आपल्याला? आणि शिवसेनेची भूमिका काय? आत्ता सध्या सत्तेत तुम्ही आहात, शेवटचा दाणा खरेदी झाला पाहिजे हे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन पाळावं, याकरता शिवसेना काय करणार आहे विदर्भातील? सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचीच जबाबदारी आहे की शेतकऱ्याचा शेवटचा दाणा खरेदी केला पाहिजे. शिवसेना सत्तेत जरी असली तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर शिवसेना सत्तेसोबत कधीच नाही. हे उद्धव साहेबांच्या अनेक वक्तव्यावरून तुमच्या पण लक्षात आलं असेल, महाराष्ट्राच्या पण लक्षात आलेलं आहे. यांचं नियोजन नव्हतं, यांनी अंदाज घेण्यामध्ये चूक झाली. शासनाच्या अधिकारी नुसतं पैसे लाटतात, अंकुश सरकारचा तीळ मात्रही राहिला नाही. 15 लाख क्विंटल सरकारच्या धोरणानुसार अमरावती जिल्ह्यामध्ये तुरीचं उत्पादन यांनी अपेक्षित धरलं. त्याच्यापैकी आजच्या 22 तारखेपर्यंत आलेली 1,98,000 क्विंटलची तूर ही मोजून घ्यायची शिल्लक आहे आणि शेतकऱ्याच्या घरात 2,95,000 क्विंटल तूर ही शेतकऱ्यांच्या घरात आहे. जी इथं आली तिथं सरकारच्या बापाला घेणं आवश्यक आहे, ते घ्यावीच लागेल. पण जी शेतकऱ्याच्या घरामध्ये आहे ती सरकारची जबाबदारी आहे. शेवटचा दाना घेईपर्यंत सरकारने त्याचं घ्यावं. तुम्ही ढगाळ वातावरण बघता,
या मार्केटमध्ये जेवढा शेतकऱ्याचा एक एक दाना आला तो आज सरकारच्या मालकीचा झाला. सरकारनं मोजो अथवा न मोजो, त्यांचे अधिकारी कमी पडो अथवा कसेही पडो, पण त्यांनी ही तूर खरेदी करणं अत्यंत या आवश्यक आहे. सगळ्यामध्ये शिवसेना स्टाईलने काही करावं असं वाटलं नाही का आपल्याला? शिवसेना स्टाईल नेहमीच आम्ही वापरत असतो. या जिल्ह्यामध्ये त्या स्टाईलनंच कामही करतो. हा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न असला तरी शिवसेना रस्त्यावर येऊनच आंदोलन करेल. 22 तारखेपर्यंतची तूर ही बंधनकारक आहे. 22 तारखेनंतरची तूर जर सरकारनं खरेदी केली नाही तर सरकारमधल्या मंत्र्यांना या जिल्ह्यामध्ये बंदी करण्यासाठी मी आठवण करून देतो, फक्त सरकारमध्ये तुम्ही आहात आणि तुमच्या मंत्र्यांनाही जिल्हाबंदी करा, मग स्वतःच्या पक्षाच्या मंत्र्यांनाही तुम्ही जिल्हाबंदी करा. शिवसेना मानत नसली तरी हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुम्ही सरकारमध्ये आहात, विरोधी पक्ष नेत्यानं तुमच्या आधी शपथ घेतली, नंतर कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. शिवसेनाला ही जबाबदारी टाळता येणार नाही, हे तितकंच खरं आहे. डॉक्टर अनिल बोंडे, सत्ताधारी पक्षाचे नेते म्हणून काय तुम्ही सरकारची इथं बाजू मांडणार आहात? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आश्वासनाकरता शेतकऱ्याच्या कानात प्राण आलेत, शेवटचा दाणा तुरीचा खरेदी केला जाईल का? ही गोष्ट खरी आहे की आज शेतकरी अडचणीत आहे, तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. आणि पहिल्यांदा अशी गोष्ट झाली आहे की 15 मार्चला दरवर्षी नाफेडची तूर खरेदी बंद होते. 2011 साली फक्त 20,000 क्विंटल तूर खरेदी केल्या गेली होती. यावर्षी 22 एप्रिलपर्यंत नाफेडला मुदतवाढ दिली, त्यावर आम्ही समाधान नाही. आणि 22 एप्रिलला जेव्हा नाफेडवाले चालले गेले केंद्र सरकारचे, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जेवढी तूर आहे ती पहिल्यांदा आपण खरेदी करू. कारण त्या दिवशी जर सांगितलं असतं शेवटच्या दाण्यापर्यंत तर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर रीग लागली असती, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता. आणि पहा, आज आताच्या या 5-6 दिवसामध्ये फक्त अमरावती जिल्ह्याचं जर आपण उदाहरण दिलं अजित, तर 2,72,000 क्विंटल पंचनामा करून असलेली तूर शिल्लक होती आणि आज 1,93,000 शिल्लक आहे. म्हणजे 78,000 क्विंटल तूर 6 दिवसात खरेदी केल्या गेली आहे. आणि मी आज कलेक्टरशी बोललो, एवढ्या युद्धस्तरावर तूर खरेदी करणं सुरू आहे. बच्चू भाऊ, मी तुमचा आदर करतो आणि 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 हात गोडवर करू. माझा एक मत आहे, पूर्ण यांनी शेतकरी म्हणून बोलावं, भाजपचे आमदार म्हणून बोलू नये. नाही, दोन्ही सत्य बोला, सत्य बोला आणि भाजपचे आमदार म्हणून बोलू नये. बच्चू भाऊ, आपल्या 15 मार्च आपल्या आश्वासनाकडे जाऊ की आपण, किती घेणार कसं? हा, ठीक. त्यांचं ऐकून तर घ्या, पूर्ण ऐकून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 दिवसात ही तूर खरेदी झाली तर शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे. शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करणं आवश्यक आहे. आम्ही सर्व सत्ताधारी पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांकडे त्यासाठी आग्रही आहे. आणि मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचं, देवेंद्र फडणवीसांचं सरकार हे शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करेल. नुसतं मुख्यमंत्र्यांनीच नाही तर सुभाष बाबूंनीच नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सहकार पणन मंत्री सदाभाऊ खोत यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करू. आणि जेव्हा कॅबिनेटचा निर्णय असतो तेव्हा शिवसेना सुद्धा सोबत असते. हे सगळेजण सोबत आहे. कारण की इकडे गाजराची पुंगी वाजवायची हे चालणार नाही. लोकांना समजतं की इकडे सदाभाऊ खोत निर्णय देतात आहे, तिकडे राजू शेट्टे पुंगी वाजवतात आहे. हे लोकांना, शेतकऱ्यांना नाटक समजतं. डॉक्टर आणि म्हणून शेवटचा दाणा तुरीचा खरेदी आवश्यक आहे. माझ्याबरोबर काही शेतकरी आहेत, त्यांच्या नेमक्या काय अडीअडचणी आहेत? कारण इथं स्वतः शेतकऱ्यानं तूर विकल्यानंतर त्यांना खरंच किती दिवसात विकली, त्याला पैसे किती दिवसांनी मिळतात, काय नेमकी परिस्थिती आहे, काय नेमक्या अडीअडचणी येतात तूर विकताना? आणि शेतकरी म्हणून तुमचं काय नेमकं मागणं आहे सरकारकडं? माय म्हणणं कसं आहे, 10 वर्ष तुरी झाल्या 3 एकर पैसे आले नाही, मग आम्ही काय देऊ, काय फळ देऊ आम्ही? म्हणजे समजायला पाहिजे यायले का सरकारले. पैसे मिळाले नाही अजून? नाही, 1 रुपया नाही आला. काय नेमक्या अडचणी असतात इथं मार्केटला तूर विकायला आल्यानंतर? काय अडचणींचा सामना शेतकऱ्याला करायला लागतो? सर, आज 1,00,000 क्विंटल तूर आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मार्केटमध्ये आज सध्या बाहेर पडून आहे, शेडमध्ये नाही आहे साहेब. जो कास्तकार आहे, शेतकरी आहे, त्याचा छातकाळ उडून राहिला आहे. आजही उडून राहिला आहे छातकाळ. त्याला झोप तर लागूनच नाही राहिली, भूक नाही लागून राहिली, जेवण त्याच्या पोटात चाललं नाही आहे, तो पाणी पिऊन नाही राहिला आहे. म्हणून माझी सरकारला विनंती आहे की तुम्ही पटापट यात जेवढा काही माल आहे तेवढा काटे वाढवा. कशा पद्धतीनं करायचं आहे, आधी मॅनेजमेंट चुकवलं आहे सरकारने. ढगाळ वातावरणामुळे काळजीत आहे शेतकरी आणि खरंच ही परिस्थिती गंभीर आहे. जर पाऊस आला तर मोठं नुकसान होईल. अजित भाऊ, जे 24 तासचं आणि तुमच्या पूर्ण टीमचं शेतकऱ्याच्या प्रश्नाला हात घातल्याबद्दल खरंच शेतकऱ्याच्या वतीनं, अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं तुमचा आभार मानतो.
चिंतातूर शेतकरी असा जो कार्यक्रम करता, मला उलटं वाचायला आवडेल त्यातला. अख्खी फक्त तुरीमुळे चिंतातूर नाही, अख्खा शेतकरी चिंतातूर आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी 200 रुपये प्रति क्विंटलला सोयाबीनला अनुदान दिलं. लबाडाचं आवतण जेवल्यावर खरं अशी आमची आजी सांगायची. अजूनही ते पैसे आमच्या खात्यात आलेले नाही. आम्ही राष्ट्रसंताच्या भूमीत आहोत. कच्चा माल मातीच्या भावे पक्का होताची चौपटीने घ्यावे, कैसे होतील ग्रामजन सुखी पिकवणी या उपाशी. पोशिंदा जगाचा म्हणतो तुझे पाठीशी रे पोट, ऐत खाऊंच्या घरी वाहती दया दुधाचे लोट. ही अख्खी मंडळी, काँग्रेसवाले असो, विरोधी असो, सत्ताधारी असो, अख्ख्या शेतकऱ्याच्या उरावर नाचायला तयार झाले आहेत. आज वीरेंद्र जगताप मोठ्या अभिमानाने सांगतात काँग्रेसने येऊ केलं, काँग्रेसने टीव केलं. सो एकाधिकारशाही लावणारे हे बहादर. आणि इथला कापूस जर आम्ही तिकडे मध्य प्रदेशात नेला तर तो चोरटी आयात, चोरटी त्या म्हणजे कापसाची चोरटा व्यापार असं संबोधणारे हे लोक काय शेतकऱ्यांना ना देऊ शकतात? खरं म्हणजे हा खरंच खूप मोठा विरोधाभास आहे की आपलाच कापूस जर शेतकरी बाहेर विकायला घेऊन जातो, नाक्यावरचा पोलीस त्याला धरतो आणि म्हणतो हा चोरटा कापूस घेऊन चाललाय. हे दुर्दैव आहे शेतकऱ्याचं. काय नेमकी आत्ता सध्या तुरीची परिस्थिती आहे? मी 11 तारखेला सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटून आलो. खालून तर वरपर्यंत खोटं बोला पण रेटून बोला, गोड बोलाचं आणि खोटं बोलाचं ह्या धंदा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नावर यांना अजिबात गांभीर्य नाही आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी असो, तुरीचा तर खेळ आहे हो, हा सगळा खेळ यांनी मांडलेला आहे. पण मूळ जो आहे शेतकऱ्याची कर्जमाफी त्याच्यावर सुद्धा नरेंद्र मोदी साहेब बोलायला तयार नाही. अख्खा खेळ या भाजपवाल्यांनी चालू केला आहे. शेतकऱ्याची शेती काढून ते भांडवलदाराच्या घशात टाकण्याचं काम हे करणार आहे. या 5 वर्षात तुमची संघटना सत्तेमध्ये मागणं आवाज येत आहे. मुळात राज्य मंत्रालय कुठला अधिकार नाही, येसन यांच्या हातात आहे. येसन यांच्या हातात त्यांनी ठेवलेली आहे. ती व्यसन ठीक आहे, ती व्यसन जास्त, ते सुद्धा सत्तेचा भाग आहे, त्यांना बोलण्याचा काहीच अधिकार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये बच्चूभाऊ कशामुळे रिलीफ मिळेल पटकन? कारण आता ही काळजी सांगितली, पाऊस आला तर नुकसान होईल, काय केलं पाहिजे? पहिले तर 2 गोष्ट आहे. तर मार्केटमध्ये असलेल्या तुरीचा आता ज्या ताकदीनं आम्ही पाहतो का 3 महिन्यातली झालेली खरेदी आणि या 15 दिवसात 20 दिवसात झालेली खरेदी हे प्रचंड तफावत आहे. म्हणजे आता शेतकऱ्याचा पाऊस जर आला तर तूर ओली नाही झाली पाहिजे, हे तातडीनं काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ओली झालेली तूर खरेदी केली पाहिजे, एक भाग. दुसरं, घरात असलेल्या तुरीबाबत तातडीनं निर्णय घेणं गरजेचं आहे. काय आता आम्ही पाहतो 2,500 रुपये क्विंटलनं तूर चाललेली आहे. आता तुम्ही एक सांगा, एका देशात अलग अलग न्याय कसा आहे? ज्यानं 2 महिने अगोदर विकवले त्याला 5,000 रुपये भाव भेटणार, ज्यानं घरात ठेवले त्याला 2,500 रुपये भाव भेटणार, आणि ज्यानं याच्याकडून खरेदी होत नाही ते व्यापाराकडे गेले त्याला 3,000 रुपये भाव भेटणार. हे काय असणार? मी तर म्हणतो ज्यानं व्यापाराकडे तूर विकली असन त्यानं आम्ही परिस्थितीमुळे विकली त्याला सुद्धा बोनस दिलं पाहिजे. जे व्यापाराकडे तूर गेली त्याला सुद्धा बोनस देणं. अजून सोयाबीनचा बोनस मिळाला नाही म्हणे. आणि आपण पाहतोय का हे सगळी आता बोंडे साहेब म्हणत होते का 15 मार्चपर्यंत आम्ही खरेदी करणार होतो, 15 मार्च नंतर पहिला. तुम्ही हे नाटकं तर तुम्हीच केले ना. तुम्हाला स्वस्त तूर द्यायला पाहिजे होती, डाळ द्यायला पाहिजे होती, म्हणून तुम्ही जे काही निर्बंध घातले ते शेतकरी तुम्ही सांगा. गॅसचा सबसिडीला तुम्ही गॅस सबसिडी वाढवून देता, गॅसचे भाव वाढले पण सबसिडीतून कमी करतो का नाही? एका मालकाची व्यवस्था करतोय. म्हणजे गॅसला डायरेक्ट कंपनीला सबसिडी जातं, तसं शेतकऱ्याला सबसिडी द्या ना. घाल ना तुम्ही तूर स्वस्त द्या ना तूर, पण शेतकऱ्याच्या खिशात हात घालून का घालताय? आम्ही याच्यासाठी 10 तारखेला आंदोलन करतोय. हे सगळी तूर आम्ही घरातली APMCत आणू, आणि जर ते APMCत जर खरेदी केली नाही तर मी सांगतोय ते मंत्र्याच्या घरात घातल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आपण पाहतो अतिशय वाईट अवस्था. डॉक्टर बंड, या सगळ्यामध्ये एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बोंडे साहेब की आत्ता सरकार तुम्ही म्हणताय की करू आम्ही खरेदी, कशी करू, काय प्लॅन आहे सरकारकडे? आणि तूर जर भिजली समजा तर तुम्ही काय कराल? तुमच्या पक्षाच्या वतीने इथं काय आश्वासन द्याल का शेतकऱ्यांना? नाही, निश्चितपणे अजित, या 7 दिवसात जी तूर खरेदी झाली, जी तूर आहे ती पूर्णतः खरेदी करण्याची योजना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आखलेली आहे. पैसे कधी देणार? 10 पट चालण्यापासून, मजुरापासून हमालापर्यंत. तुम्हाला माहित असेल सकाळी 5 वाजतापासून हमालाची ड्युटी सुरू होते. इव्हन महसूलचे अधिकारी आहे. एवढ्या युद्ध स्तरावर आतापर्यंत कोणत्या सरकारने तूर खरेदी केलेली आहे? पाप तर तुमचं आहे ना. कोणत्या सरकारने तूर खरेदी केली आहे? नाही, एक महत्वाचं, आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलं त्याचा अभिमान आहे आम्हाला. त्याचा अभिमान आहे आम्हाला. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोक जे म्हणत होते आम्हाला काय माहित पंतप्रधानाकडे कशासाठी गेले राजू शेट्टी,
कदाचित मंत्रिपद मागायला गेले असतील. अरे आणि सांगतो राजू शेट्टी शरद जोशी बनले पाहिजे. भारतीय जनता पक्षावर खोटं बोलण्याचा आरोप केला जातो आणि त्यासाठीच मी सांगतो, कारण हे लोक शेतकऱ्याच्या जीवावर पद मागण्यासाठी जर जात असतील. आता मला सांगा ना, सदाभाऊ खोतला मंत्रिपद दिलं नाही का? सदाभाऊ खोतला मंत्रिपद दिलं नाही का? जिल्हाधिकाऱ्याला स्टँडिंग ऑर्डर दिले, तूर खरेदी झाली, गोडाऊन मध्ये गेल्याबरोबर त्याच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजे. आणि अरे ते सांगून राहिलं 7 दिवसाच्या तूर खरेदी झाल्यानंतर 7 दिवसाच्या खात्यामध्ये खरेदी झाले पाहिजे. पैसे द्यायचा कायदा आहे ना. आणि ह्या सगळ्या पैसे द्यायचा कायदा आहे ना. ते कुठे आहे? जी तुम्ही व्यापाऱ्याला म्हणता 24 तासात पैसे द्या, तुम्ही का देत ना 24 तासात पैसे? बच्चू भाऊ, तुम्ही एक सांगा, बाकीचे पैसे तुम्हाला पण सगळ्या गोष्टी माहित आहे. तर 7 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याला पैसे देण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आणि घरच्या तुरीचं काय? एवढं मोठं नियोजन. आणि घरातल्या तुरीसाठी मुख्यमंत्री महोदयाने केंद्रामध्ये पुन्हा परवानगी घेतली. मला विश्वास आहे की शेवटचा दाना खरेदी केला जाईल. अमरावतीमध्ये आहोत आपण, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चर्चा करतोय तुरीच्या प्रश्नावर. चिंतातूर शेतकरी. पुन्हा एकदा स्वागत. आपण अमरावतीमध्ये आहोत. चिंतातूर शेतकरी, विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या तूर उत्पादक शेतकऱ्याच्या समस्यांबद्दल आपण चर्चा करतोय. डॉक्टर बोंडेंनी सरकारची भूमिका या ठिकाणी मांडली. जगताप साहेब, विरोधी पक्षाला या सगळ्यामध्ये काय नेमके लूपहोल्स दिसले? इतक्या दिवसातल्या तूर खरेदीमुळे काय शेतकऱ्याला त्रास झाला, तो कशामुळे झाला आणि काय तुम्हाला सरकारच्या लक्षात आणून द्यायचं आहे, काय सांगा? शेतकऱ्याला महिना बाजार समितीमध्ये मुक्काम ठोकावा लागला. शेतकऱ्यांच्या तुरी चोरीला गेल्याच्या तक्रारी अनेक बाजार समित्यांमध्ये झाल्या. शेतकऱ्यांच्या तुरी डुकरांनी खाल्ल्या, ढोरांनी खाल्ल्या, ह्याही तक्रारी वेगवेगळ्या बाजार समितींमध्ये झाल्या. आणि बारदाण्याचं कारण सांगून जे सरकारने नाफेडची खरेदीमध्ये पळवाट काढली, राज्य सरकारने जेव्हा त्याची हमी घेतली, तेव्हा आज शेतकऱ्यांचे पैसे तूर खरेदी करून 6 दिवस झाले. डॉक्टर बोंडे साहेबांनी राज्य सरकारने नेमलेले आहेत, या दोघांचे सुद्धा पैसे तुरी त्यांनी बँकांकडे गहाण ठेवायचे आहे, त्याच्यातून पैसे उभारायचे आहे. डॉक्टर बोंडे साहेब असत्य बोलले. काल औरंगाबाद हायकोर्टापुढे जी याचिका चर्चेसाठी आली, त्याच्यामध्ये 500 कोटी उपलब्ध करून देऊ असं सरकारी वकील देशपांडे साहेबांनी सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे आज माझ्याकडे 21 तारखेच्या तुरी खरेदीची पावती आहे, धावडे नावाच्या चांदूर रेल्वेच्या शेतकऱ्याची. 21/3चे पैसे अजून शेतकऱ्यांना मिळाले नाही. 21/3/2015 दीड महिन्यापासून शेतकऱ्यांचे तुरीचे पैसे खरेदीचे मिळालेले नाही. आता जी खरेदी 1 एप्रिलपासून सुरू झाली, त्याचे पैसे अजून महिनाभर शेतकऱ्यांना मिळू शकत नाही. किशोर चांगोले, काय कृषी उत्पन्न बाजार समिती चालवत असताना शेतकरी प्रतिनिधी म्हणून काय नेमकं तुम्हाला अडचणी दिसतात? का असं सगळं होतंय? सरकारनं नेमकं काय करायची गरज आहे, काय सांगा? सर्वात पहिले तर बारदाना अतिशय उपलब्ध करून द्यायला पाहिजे, कारण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बारदाना. आणि दुसरं ग्रेडिंग. आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे आम्ही काम चालवतो, आम्ही आमचे सहकारी, आमचे कर्मचारी, आमची काटे व्यवस्था, आमची कामगार, हे सर्व आम्ही उपलब्ध करून देऊन राहिलो. पण ग्रेडिंग होत नसल्यामुळं तो कामगार उभा राहतो. आणि दुसरं ट्रान्सपोर्ट जे आहे, हा माल लवकर नेत नसल्यामुळं माल डफ होऊन राहिला. आणि जो शेतकऱ्याचा माल आम्ही बाहेर आहे, तो आतमध्ये घेऊ शकून नाही राहिलो. पण पाऊस आला तर शेतकऱ्याच्या मालाचं नुकसान होणार नाही याची शाश्वती आहे का? असं आहे की जेवढा आम्ही आमचे प्रयत्न करायचे आहे, जेवढं झाकाचं आहे, जेवढी व्यवस्था आहे, तेवढी आम्ही. पण माल वाचेल याची शाश्वती नाही. म्हणून शेतकऱ्यांना अडचण आहे. काय 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 नेमकं तुम्हाला प्रश्न मांडायचा होता? म्हणणं हेच आहे, मी गणपती माझी सरपंच आहे, मी शेतकरी आहे, मी नोकरी सोडून आलो सेंट्रल गव्हर्नमेंटची. या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब सगळे उपस्थित आहेत आणि हे विधानसभेमध्ये हजर असतात. माझं म्हणणं एकच आहे का विधानसभेमधून राज्य सरकारनी प्रस्ताव तयार करून सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इकडे पाठवावा आणि तुरीवर जर निर्यात बंदी आहे हे उठवावी अशी मी आराधना करतो. निर्यात बंदी उठली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. काय काय
तरुण शेतकरी म्हणून काय वाटतं आणि काय नेमकं तुम्ही पाहता, काय अडचणी असतात? माझं म्हणणं असं आहे, जर हे सरकार ब्रँडिंगचं आहे, जर हे सरकार चांगल्या पद्धतीची जाहिरात करू शकते, ॲडव्हर्टाइजमेंट करू शकते, तर मग आमच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला ब्रँडिंग का नाही करू शकत? मोझांबिकमधून तुम्ही तूर खरेदी करता, आपल्या तुरीचं उत्पादन करून, आपल्या तुरीचं ब्रँडिंग करून जगभर का नाही विकत? तुरच थोडा बाकी सगळ्याची ब्रँडिंग का करत नाही? सरकार ब्रँडिंगचं आहे आणि त्याची ब्रँडिंग, आमच्या मालाची ब्रँडिंग का नाही? तुरीचं जे संकट आहे हे संकट प्राकृतिक नाही, हे अप्राकृतिक सरकारनं निर्माण केलेलं संकट आहे, ही पहिली गोष्ट आहे. कारण मागच्या वर्षी तुरीच्या डाळीचे भाव 200 रुपयावरती गेल्यानंतर जेवढा कल्ला उठला आणि तूर आयात झाली, त्या आयातीला जेवढं केंद्र सरकार भारतीय जनता पार्टीचा जबाबदार आहे, तेवढेच काँग्रेसवालेही जबाबदार आहे. जगताप साहेब, मी तुम्हाला विशेषतः सांगू इच्छितो की तुमचे एक मिनिट, तुमचे नेते राहुलजी गांधी जेव्हा तुरीचे भाव 200 रुपये, तुरीचे भाव, डाळीचे भाव 200 रुपये किलोवर गेले होते, तेव्हा हाय महंगाई म्हणून लोक पार्लमेंटमध्ये कल्ला करत होते आणि मोदीजी अरहर के दाम बढ़ गए, आप क्या करने वाले हैं, जल्दी बताओ, अशा प्रकारची भाषा तिथं बोलत होते. त्यांनीसुद्धा, विरोधी पक्षांनीसुद्धा तेव्हा शेतकऱ्याची बाजू घेतली नाही. मी सरकारचा निषेध करतो, पण विरोधी पक्ष म्हणून तुम्हीसुद्धा महागाईच्या विरोधात मोर्चे काढून डाळीचा तेव्हा मोर्चे काढले आणि तूर आयातीचा मार्ग प्रशस्त केला. मोझांबिकवरून दार बोळवल्यामुळं आज 3 वर्ष तरी तुरीची हीच अवस्था राहणार आहे. सत्ताधारी आणि विरोधक तेवढेच जबाबदार आहेत. दोन्ही सत्ताधारी आणि विरोधक तेवढेच जबाबदार आहेत असं यांचं म्हणणं आहे. अगदी थोडक्यात काय नेमकं या प्रश्नावरती तुम्हाला वाटतं शेतकरी म्हणून? सर्वप्रथम तर हे सरकार म्हणजे रोही आणि रानडुकरापेक्षाही हिंसक झालेलं आहे. ते तरी शेतात तुळवतात माल, हे सरकार मार्केटात आणून माल तुळवत आहेत. आम्ही एकरी 14 क्विंटल उत्पादन घेतलं. या जलशिवारच्या योजनेतून आम्ही हे उत्पादन घेतलेलं नाही आहे. HDFCचं बँकेचं 1.5 लाखाचं कर्ज करून, बोरिंग करून त्याच्यातून पिकवलेलं हे पीक होतं. अजूनही आमचं ते पीक घरी पडून आहे सर. म्हणून या महाराष्ट्रात म्हणजे तूर पिकवणं सोपं झालं आहे, पण विकणं आता कठीण झालेलं आहे. कठीण झालंय खरं. आणि उतारा दाखवा, तेवढ्या उतार्यावर तेवढीच तूर घेतली जाईल, बाकीच्या तर सगळ्या या काय नेमक्या अडचणी येत आहेत तेही आपण सांगा सरकारला. हा, मुख्यमंत्री साहेब म्हणत होते व्यापाऱ्यांनी हमीभावापेक्षा जर कमी तूर खरेदी केली तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार. आणि आता हे कोणते गुन्हे दाखल केले आणि किती गुन्हे दाखल केले? आणि जे नापेडमध्ये आम्ही जे स्वतःची तूर टाकलेली आहे त्यांचा चुकारा जर आम्हाला पेरणीपर्यंत मिळाला नाही तर आम्ही शेत पेरणी कशामुळे करणार? काय आणि कशाच्या आधारावर पेरणी करणार असं त्यांचं म्हणणं आहे. एक माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आत्तापर्यंत किती गुन्हे दाखल केले याची त्यांनी माहिती विचारली, त्याचे उत्तर द्यावं अगदी थोडक्यात. 50 लाख टनचं सोयाबीनचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते, म्हणजे आपल्या भारतात होते. यावर्षी सुरुवातीला आपल्याला माहीत झालेलं आहे की 42 लाख टन तुरीचं उत्पादन झालेलं आहे. तर एवढं उत्पादन आपल्याला सुरुवातीला झालेलं आहे हे माहीत असल्यानंतर आपण त्याच्यावर नियोजन काय केले? शासनाचं नियोजन असं आहे की आपल्याला चर्चेमध्ये माहीत झालं की बारदाना नाही, आपल्यापाशी कामगार नाही, गोडाऊन्स नाही. त्याच्यानंतर आम्हाला अमरावती APMCमध्ये असं माहीत झालेलं आहे की आपल्या अमरावती APMCतून माल चालला आहे वर्धाला, और वर्धा, दारवा, दिग्रजचा मालाला अमरावती APMCच्या गोडाऊनला, असं आपलं नियोजन आहे. तर त्या नियोजनाबद्दल आणि बाकी समोर नियोजन आपण काय करतो आहे? आणि आता जे समजा नाफेडचं आणि FCIची खरेदी बंद झालेली आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाची जी खरेदी चालू केलेली आहे त्या खरेदीमध्ये 500 रुपये क्विंटल आपण कमिशन देत आहोत. 500 रुपये क्विंटल म्हणजे वखार मंडळ, त्याच्यानंतर सहकारी सोसायटी वगैरे ते 500 रुपये कमिशन. हा, कमिशन. तो कमिशन न देता हा पूर्ण कमिशन कास्तकारांना का बरं द्यावं नाही असं आम्हाला वाटते. मी व्यापारी तरी कास्तकारांना समजतो. काय नेमकं या संदर्भामध्ये केलं पाहिजे याचं तिघांकडून उत्तर घेऊ अगदी थोडक्यात. जीव 24 चिंता तूर हा शेतकऱ्यासाठीच खूप मस्त कार्यक्रम केला आहे. कारण का शेतकरी ज्यावेळेस तूर पेरतो त्यावेळेस सुद्धा त्याला चिंताच असतं का तूर हे निघणार का नाही. आणि ज्यावेळेस ते तुरीला शेंगा वगैरे येतात त्यावेळेस सुद्धा जंगली जनावरं खाणार म्हणून तो रात्रभर जंगलामध्ये झोपतो, त्या तुरीची राखण करतो. आणि एवढं सर्व होत असताना तो तूर विकायला इथं आणतो. तर आता तूर खपणार का नाही याची चिंता आहे. की माननीय मुख्यमंत्र्यांना आपलं सरकार कसं चालन याची चिंता आहे, शेतकऱ्यांची नाही. शेतकऱ्यांची चिंता नाही आहे, सरकार कसं चालेल याची चिंता. अगदी थोडक्यात साहेब, एखाद्या लाशवर कफन नाही म्हणून त्याला अग्नी द्यायचा नाही, आणि बारदाना तुमच्याजवळ नाही म्हणून तूर घ्यायची नाही. ह्या घराघरात हासा झालेला आहे. सरकार हे जबाबदार असते. मायबाप सरकार म्हणते
नेहमीच्या नेहमी आम्ही पाहतो राजकारण हे कास्तकाराच्या वेळेस येते का हो? आता तर बंद करायला पाहिजे. डायरेक्ट डाळ करा, महानगरपालिकेच्या रस्त्यावर विकायला घ्या. आम्ही वर्षाची डाळ उचलतो, बंद करा हे धंदे. बारदाना नाही हे सरकारचं उत्तर शोभणार नाही असं म्हणणं आहे. बच्चू, त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की कसं कमिशन दिलं जातं, कुणाला दिलं जातं, इकडचा माल तिकडे जातो, नियोजन नाही, या सगळ्याला आमदार म्हणून याचा तुमचा अभ्यास आहे का? आणि खरंच असा खरं असेल तर सरकारचे तुम्ही जे तुमच्या स्टाईलने आंदोलन करता तसं आंदोलन करून सरकारचा हा सगळा गोंधळ जो आहे तो बाहेर काढाल का? आम्ही 10 तारखेला तर आंदोलन करणारच आहोत. प्रश्न कसा आहे का, खरेदी विक्रीला 50 रुपये पोत्यानं जातं. अनेक याच्यात जर खोलात गेलो तर असे अनेक पैलू त्याच्यात निघेल, त्याच्यात तो विवाद नाही. प्रश्न पहिले महत्त्वाचा आहे का आज विदर्भातले मुख्यमंत्री आहे, विदर्भातले वित्तमंत्री आहे आणि विदर्भातला कृषी मंत्री आहे आणि सगळ्यात जास्त तूर हे विदर्भातली आहे. एका इकडे अनुशेषा नावानं टावं करणारे मुख्यमंत्री, त्यांची प्रचितीच ही अनुशेषासाठी लढणारा, या विदर्भासाठी लढणारा व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीसला आपण पाहत होते. आज या विदर्भातल्या शेतकऱ्याची मरापर्यंत अवस्था चालली तरी आम्ही पाहतो का ते अजूनही पाहिजे तशा खुल्या मनानं सांगत नाही. आपण चर्चेच्या शेवटमध्ये येतोय म्हणून पहिले इथं महत्त्वाचं आहे का आज ना उद्या मुख्यमंत्र्यांना घोषणा केली पाहिजे का मी घरातली तूर खरेदी करेल. ही जेव्हा घोषणा होत नाही, मी सांगतोय आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. 5,000-13,000 रुपये क्विंटलची तूर जर 3,000 रुपये क्विंटलला विकावं लागत असेल तर तो कुठल्या म्हणजे 100 मार्काचा पेपर सोडवला आणि 50च मार्क देत असेल तर एकतर मारावं लागेल नाही तर मरावं लागेल. ही वस्तुस्थिती टाळता येत नाही. म्हणून आज गरज आहे खऱ्या अर्थानं दिलासा देणारी, शब्दरूपी जरी दिलासा मुख्यमंत्री देता येईल का? हो, विदर्भातले मुख्यमंत्री असताना सुद्धा तुम्हाला याची तुम्ही फिरता इकडे सगळं शुकरमाना तुम्हाला फिरू देते लोक, शुकरमाना. म्हणजे ही जे काही ही अवस्था आणून ठेवलेली आहे. आज इथं सांगितलं होतं का लग्न आहे पण तुरी गेलीच नाही. ही सगळी तुम्ही अतिशय उद्रक वाईट अवस्था सगळ्या इकडे आहे. म्हणून बोंडे साहेब असं जगताप आम्ही सगळ्यांनी मिळून तर आपण पाहतो का हे लोक आमच्या घरावर का येत नाही याचं नवल वाटतं. कारण 13,000 रुपये क्विंटलची तूर 3,000वर विकावं लागतं. ही अतिशय वाईट अवस्था आहे. मुख्यमंत्री म्हणून विदर्भातले तरी मार तिकडे एकदावचा रस्ता तुम्ही आम्ही पाहतो का महासमुद्री मार्ग असन टाका तिकडे 7वा वेतन आयोग अधिक 2 वर्षांना लेट द्या. तुम्ही बुलेट ट्रेन आणताय ते लेट करा. प्राथम्य काय ते ओळखलं नाही पाहिजे का? कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळतोय. अगदी थोडक्यात शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की जे सगळे गैरप्रकार आता सुरू आहे ते निदान शेवटच्या काळात तरी शेतकऱ्याला भोगायला लागू नये. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यापाऱ्यांनी जो सगळा गोंधळ घातलेला आहे तो गोंधळ थांबला पाहिजे. याच्याकरता विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय कराल आणि शेवटचा दाणा घेतला जाईल असं म्हणताय पण ते आश्वासन घेण्याकरता काँग्रेस पक्ष काय करेल? शेवटचा दाना सरकारला घ्यावाच लागेल. तुरीचा शेवटचा दाना सरकार घेतले नाही तर 100% मंत्र्यांचं फिरणं अवघड करू. तेच बच्चू भाऊनी सांगितलं, तेच संजू भाऊनी सांगितलं, तेच डॉक्टर बोंडेंनाही करावं लागेल. त्यांच्याही मंत्र्यांना फिरणं त्यांना मुश्किल करावं लागेल. कारण शेतकरी बच्चू भाऊनी सांगितलं का शेतकरी आम्हाला फिरू देऊन आला हेच तर मोठं नवल आहे. हे आम्हाला मारत काऊन नाही हेच आम्हाला आश्चर्य वाटते. कारण आम्ही प्रत्यक्षरित्या या शेतकऱ्याचे हाल होण्यासाठी आम्ही सुद्धा तेवढेच जबाबदार आहोत. आणि म्हणून शेतकऱ्यानं शेवटचा दाना खरेदी करावा सरकारने आणि तातडीनं 7 दिवसात नाही 70 तासात तरी दिले पाहिजे. 24 तासात व्यापाऱ्यांना आहे ना सरकारला 2 दिवस जास्तीची सूट देऊ. 72 तासात तरी शेतकऱ्याचे पैसे दिले पाहिजे. अन्यथा या सरकारचं जगणं मुश्किल होईल. एवढीच आम्हाला माफक अपेक्षा आहे. संजयजी, कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता संबंध महाराष्ट्रभरामधला तूर उत्पादक शेतकरी संकटात आहे. त्याला पुढचा आता काय पेरा करावा, पैसे कुठून आणावे ही मोठी अडचण आहे. शिवसेनेची काय भूमिका असेल? तुम्ही सत्तेत आहात याची मी तुम्हाला आठवण करून देऊन सांगतो. जे हाल शेतकऱ्यांचे आता झाले, रांगेत उभं राहायला लागलं, व्यापाऱ्यांनी डल्ला मारला, बारदाना मिळाला नाही, खरेदी बंद पडली, याच्याकरता शिवसैनिक स्वतः तूर खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यासाठी उभे राहतील का? नाही, हे तर राहतीलच उभे, आजही आहेत. परंतु जो 22 तारखेपर्यंतचा माल शेतकऱ्यांचा घेणार हे सरकारनं जाहीर केलं. आणि आपण म्हटलं की पावसामुळे जर माल ओला झाला तर जसं मतदान केंद्रावर रात्रीचे किती वाजले आणि कंपाऊंडच्या आतमध्ये गेल्यावर मतदान करतोच तसं आता हा माल केंद्रावर आला आहे. याचा अर्थ सरकारची ही मालमत्ता झालेली आहे. पावसाला भिजला तरी त्यांना तेवढेच भाव 5,000 रुपये 5,050 भाव द्यावाच लागेल. ही जबाबदारी सरकारनं घेणं गरजेची आहे. त्यानंतर जो शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल आहे त्याची चिंता करणं सरकारला आवश्यक आहे, आम्हालाही सर्वांना आवश्यक आहे. आणि म्हणून सरकारने शेवटचा दाना घेण्याची घोषणा ही तात्काळ केली पाहिजे. त्याच्यामुळं शेतकरी हा निश्चिंत होईल आणि त्याची कालमर्यादा दिली पाहिजे की इतक्या कालावधीच्या आतमध्ये तो आम्ही माल घेणार आहोत. आणि अशा पद्धतीनंच सरकारला करावं लागणार आहे. अन्यथा आम्ही रस्त्यावरच्या आंदोलनासाठी तयार आहोतच. शिवसेनेने हा इशारा दिलाय. मला
डॉक्टर बोंडे आपल्याकडे यायचं आहे, शेवटी तुमचं काय आश्वासन असेल सरकारचं ते घेण्याकरता, पण 5 अशा मोजक्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मला घ्यायच्या आहे की या खरेदी केंद्रांवरच्या सुरस कथा किंवा भ्रष्टाचार हा तुम्हाला जर सरकारच्या समोर मांडायचा असेल, कुणाला असा अनुभव आलाय का की तुम्हाला इथं आता सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसमोर आणि या सर्व आमदारांसमोर सांगायचं आहे की हे धक्कादायक माझ्यावर घडलं आणि हे बंद करा? काय नेमका अनुभव होता तूर खरेदी केंद्रावरती? मी 23 मार्चला कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव येथे तूर नेऊन टाकली. 4 मार्चला काटा झाला. 1,32,000 रुपयाची तूर विकली. त्याच्यानंतर चेक तिथून समजा 23 मार्चला चेक भेटला. 23 मार्चला चेक भेटल्यानंतर 24 मार्चला चांदूर SBIमध्ये जमा केला. तिथून 1.5 महिन्यानंतर 28 एप्रिलला चेक जमा झाला. इतक्या अडचणी चेक जमा करायला इतका कालावधी लागला? हो, इतक्या कालावधी. हे घडतंय असं एखाद्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टदाराचं व्यापाऱ्याचं पेमेंट इतके दिवस लटकेल का? मार्केटमध्ये सोयाबीन 2750 रुपयानं सोयाबीन गेला. सोयाबीन ते गेल्यानंतर त्याने चेक दिला. चेक नंतर दिल्यानंतरही 15 दिवस बँकेमध्ये पैसे आले नाही. तेव्हा माझ्या घरी टिका होता माझ्या बहिणीचा, तरी त्यांना गेल्यानंतर ते म्हणे आम्ही काय करू म्हणे, पैसे नाही आले. तर म्हणे म्हटलं तुम्ही पैसे टाकून तेव्हाच येणार नाही का खात्यामध्ये? तर त्यांना आमचा दोघांचा वाचोवाच झालेला आहे. त्याला मला 1.25 महिन्यानंतर मला पैसे भेटलेले. म्हणजे पैसे वेळेवर शेतकऱ्याचे मिळत नाहीत, ही मोठी अडचण आहे. ज्यामुळे 23 दिवस खरेदी बंद राहिली ती म्हणजे बारदाण्यामुळे. अहो आम्ही शेतकरी बारदाण्यासही तूर द्यायला तयार आहे तुम्हाला. हो, एवढा तोटा सहन केला ना आम्ही. फुकट बारदाना देतो तुम्हाला. आमची तूर मोजून घ्या. आमची तूर मोजून घ्या. वाटेल त्यावेळेस तुम्ही तुमचा बारदाना लावा, खाली करा आणि मोजून घ्या. खरं म्हणजे शेतकरी आता बारदाना फुकट द्यायला तयार आहे, सोसायला तयार शेतकरी. सभी नेताओं से इतना ही आग्रह है कि अब जल्दी से जल्दी तुअर जो लाया है इसके पैसे जल्दी से मिले कि आगे की काश्तकारी हो. जिससे शेवटची प्रतिक्रिया आपण बोललो होतो. माझी विनंती आहे काकांचं आपण शेवटची प्रतिक्रिया. मूल्य स्थिर निधीच्या अंतर्गत जे तुरीची खरेदी झाली आणि यातून केंद्र सरकारने पळ काढला. नंबर 1 ह्यांनी जे सांगितलं की बारदाना नाही, हमाल नाही, हे या योजनेची वैशिष्ट्य आहेत. म्हणजे हे काही त्रुटी नाहीत. म्हणजे आपण फेडरेशनच्या काळात ते पाहिलं, म्हणजे कापूस अधिकारी योजनेच्या काळात ते पाहिलं आणि कामच असं करणार आहे. म्हणजे जेव्हा सरकार हात टाकी त्या गोष्टीची माती होईल. मी म्हणतो शेतकऱ्याला बाजाराचा आणि तंत्रज्ञानाचा स्वातंत्र्य सरकारनं दिलं पाहिजे. तूर खरेदी, कापूस खरेदी या भानगडी सरकारनं पण नाही. भाऊ सगळे नाटकं चालू आहे. 2 दिवस मार्केट बंद ठेवा, पूर्ण तुरीचा काटा करा आणि घरची शेतकऱ्याची तूर इथं आणून टाका आणि त्याचाही काटा लावा. 2 दिवस मार्केट बंद ठेवा, पहिले ते तुरीचा काटा करा. शेतकरी तूर पडली आहे ते. हे नाटकं चालू आहे सगळे. हे लांबत ठेवून आहे. पाणी आलं म्हणजे खरेदी बंद करून देणं आहे. शेतकरी तूर घरच्या घरी आणि आता शेतकरीच करण उजे करण ते तोंडी जाऊन राहिले. तोंडी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सारख्याच जबाबदार तोंडी जाते. तोंडी इथले म्हणजे निष्क्रिय झाले आहे, निष्क्रिय नामर्द झालेले आहे. मोठा संताप शेतकऱ्याचा इथं दिसतोय. डॉक्टर साहेब, तमाम राजकीय पक्षांच्या करता शेतकऱ्याची ही खूप संतप्त प्रतिक्रिया होती. कारण माणूस खूप संतापला की तो असं बोलतो, पण शेतकरी खरोखर मिटाकुटीला आलेला आहे. डॉक्टर साहेब, कार्यक्रमाचा समारोप करताना तुम्ही काय आश्वासन द्याल की काय तारीख तुम्ही वाढवणार? आता 22 तारीख सोडून द्या, पुढचं काही वाढवणार हे आश्वासन द्याल? निश्चितपणे अजित शेतकरी जगला तर सत्ताधारी जगतील, विरोधक जगतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता 22 तारखेपर्यंतची तूर खरेदी झाल्यानंतर शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्यासाठी जो प्रस्ताव आहे तो मंजूर होईल आणि 7 दिवसाच्या आत तातडीनं पैसे मिळाले पाहिजे. आणि तुमच्या या कार्यक्रमामधून ज्या भावना व्यक्त झाल्या त्याचाही सुद्धा परिणाम होणार आहे. अतिशय चांगल्या तऱ्हेनं परिणाम होणार आहे. आणि बच्चू भाऊ तर आसूड सगळ्यांवर ओढतातच. आजपर्यंत शेतकऱ्याच्या नावावर राजकारण केलं गेलं, पोळी भाजल्या गेली. शेतकऱ्याच्या नावावर राजकारण करू नका. शेतकरी भोळा बाबडा असतो, राजकारण केलं जातं. आणि मी सांगतो लॉंग टर्म साठी त्या काकांनी जे सांगितलं की फॉरवर्ड लिंकेज झालं पाहिजे, काकांनी सांगितलं सरकारचं काम नाही आणि त्या कंपन्या त्या शेतकऱ्याचं लिंकिंग झालं पाहिजे मार्केटसाठी. हेच महत्वाचं. घरातल्या तुरीचा प्रश्न आहे आणि घरातल्या तुरीचा शेवटचा दाना सरकारनं खरेदी केला नाही तर बोंडे साहेब रस्त्यावर उतरणार का? होय, मी सांगतो. पण एकच सांगतो की यांनी घोटाळे सांगितले. सर्वात महत्वाचा घोटाळा जी मी ओरोड वर्षामध्ये पाहिला, 1 एकर ज्याच्या नावावर नाही
त्यांनी 100 तो क्विंटल नंतर तूर पाच विकली. वाजता तुम्ही आमचं आता खरेदी करा हे पहिले. कृषी उत्पन्न बाजार हरकत नाही. समिती- या नाही, नाही, या हे कार्यक्रमातून महत्त्वाचं आहे. आमचं पहिले खरेदी करा. या कार्यक्रमातून व्यक्त झालेल्या शेतकऱ्याच्या भावना अत्यंत संतप्त होत्या. हा शेतकरी आज चिंतातूर आहे, पण जर हा तुरीचा प्रश्न सुटला नाही तर हा शेतकरी रस्त्यावर उतरून सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. हे तितकंच खरं आहे, कारण शेतकरी आता प्रचंड संतप्त झालेला आहे. या अमरावतीच्या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मांडलेल्या भावना इथं उपस्थित सरकारचे प्रतिनिधी सरकारपर्यंत पोहोचवतील आणि या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा करूयात. अन्यथा शेतकऱ्यांच्या नेत्यांनी इशारा दिलेलाच आहे की आम्ही रस्त्यावरती उतरू. चिंतातूर शेतकरी आता सरकारला चिंतेत पाडल्याशिवाय राहणार नाही, असंच या निमित्तानं शेतकरी निर्धार करतायत. आजच्या या कार्यक्रमाकरता आपण सर्व मान्यवर आलात, आपले आभार. शेतकऱ्याच्या सर्व समस्या सुटो, पिढापिढा जाओ आणि बळीचं राज्य हो अशीच प्रार्थना करूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.